नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 2 महिन्यांपूर्वी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता. या बातम्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं की हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये नाही झालेला आहे, तर ते सोमनाथ सूर्यवंशीला अटॅक आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे की धादांत खोटं आहे. कारण की सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज, खूप जास्त इंज्युअर केलं गेलं म्हणून डेथ आहे, अटॅकनी डेथ आली असं तिथे नाही आहे. पण तरीही चर्चा अशा रंगवल्या गेल्या की अटॅक आलाय. आणि मग त्याच्यानंतर लोकांनी आंदोलन केलं, खूप मोठे मोर्चे निघाले की सोमनाथला न्याय मिळाला पाहिजे. अनेकांनी केसेस दाखल केल्या आणि आता त्याचा एक रिपोर्ट 451 पानी रिपोर्ट जो आहे तो दंडाधिकारी यांनी सादर केलेला आहे. आणि या रिपोर्टमध्ये या दंडाधिकाऱ्यांनी हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि हा पोलिसांवर जे आहे ते आता कारवाई करण्याचे आदेश, त्यांच्यावर केस चालू करण्याचे जे आदेश आहे ते या सगळ्या रिपोर्टमधनं दिलेले आहे. आता खरं तर 451 पानी जो रिपोर्ट आहे तो गोपनीय रिपोर्ट आहे, तो काही माझ्याकडे नाहीये. मात्र त्या रिपोर्टचं ह्युमन राईट्स कमिशनकडे जे गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्या रिपोर्टची थोडक्यात समरी आहे आणि त्या रिपोर्टचा निकाल काय आहे हे दिलेला आहे. तर हे 6 पानी डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. ज्याच्यात मध्ये पहिल्या पानावर तर हे दिलेलं आहे की कोणी कोणी कंप्लेंट केलेली आहे, कोणाच्या कंप्लेंटवरून आम्ही हे जे काय आहे ते ऍक्शन घेतोय किंवा हे सगळं पाहिलंय. तर त्यांनी याच्यात त्या सोमनाथचा भाऊ आहे किंवा मग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक सदस्य आहे, त्यांनी सुद्धा वेगळी केस केली होती. अजून एक केस झाली होती ज्याच्यामध्ये 9 स्टुडंट्स आहेत, ते सोमनाथचे मित्र मैत्रिणी या ग्रुपमधले लोक असतील. आणि असे अनेक म्हणजे 9 असे केसेस जे आहेत त्या पोलिसांच्या विरोधामध्ये झाल्या होत्या. आणि ज्याच्यामुळे की ते सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि नंतर जे काही आता या रिपोर्टमध्ये बाहेर आलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला इथे शेजारी हा इमेज मी दाखवते. त्याच्यात लिहिलेलं आहे काय, पोलीस ऑफिशियल्स जे 131 आणि 132 नंबरच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे पोलीस ऑफिसर जो इतका मोठा अहवाल आहे त्या अहवालामध्ये यांची नावं आहेत. हिज रिपोर्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर कस्टोडियल डेथ ऑफ सोमनाथ सूर्यवंशी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कस्टोडियल डेथसाठी हे 2 पोलीस ऑफिसर्स जिम्मेदार आहेत असं ह्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे जी माहिती देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांनी सभागृहामध्ये दिली होती की सोमनाथ सूर्यवंशीची कस्टडीमध्ये डेथ नाही झाली, अटॅकनी झालेली आहे, ही माहिती धादांत खोटी आहे. आणि ह्या खोट्या माहिती देण्याच्या आधारावर त्यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव जो आहे तो आता सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांनी करायला पाहिजे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये खोटं बोललेलं नाहीये. सभागृहामध्ये मुख्यमंत्री जेव्हा खोटं बोलते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे बरेचदा खोटं बोललेले आहे. जसं की इतक्यांदा पेपर फुटी झाली, पण देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये मागच्या वर्षी असं म्हणाले की एकही पेपर फुटलेला नाही, पेपर फुटी झालीच नाही, हे खोटं बोललेले आहे. परभणीमध्ये पण सोमनाथ सूर्यवंशीच्या डेथ बद्दलही म्हणाले की त्याला आधीपासूनच इंजुरीज होती, आधीपासूनच त्याचं बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, त्याला श्वासाचाच त्रास होता, असं ते सगळं बोलले. आता याच्याविषयी अजून एक जे खोटं बोलले ते म्हणजे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये असं म्हणले की पोलिसांनी काही कोम्बिंग ऑपरेशन केलेलं नाहीये. म्हणजे परभणीमध्ये पोलीस जे घराघरामध्ये घुसून, आंबेडकर वस्तीमध्ये घुसून त्यांनी ते काय म्हणूया गाड्या फोडल्या, जसं आता मी तुम्हाला दाखवते, ह्याच इथे दिलेलं आहे बघा. परभणीमध्ये आता पोलिसांनीही वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येतोय. पोलिसांकडून तोडफोडीचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होतोय. काँग्रेस नेत्याकडनं पोलिसांवरती कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. संतप्त जमावावरती कारवाई करताना पोलीसही तोडफोड करतायत असा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गाड्यांची तोडफोड करताय, आंबेडकरांचा पुतळा तिथे आहे आणि ज्या ज्या गाड्यांवर, काही गाड्यांवर आंबेडकरांची सही आहे, BR आंबेडकर, त्या गाड्यांची तोडफोड पोलिसांनी केली. आता हे तुम्ही पाहिलं. या सगळ्या याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं होतं तुम्हाला माहिती आहे? देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, असं काही झालेलंच नाही आहे. आता मी तुम्हाला फडणवीस काय म्हणाले ते ऐकवते.
मी तात्काळ पोलिसांशी बोललो, त्यांना म्हटलं कशाचं कॉम्बिंग ऑपरेशन करताय, म्हणाले आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे अपरंटली दिसतायत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय. बघितलं का, मुख्यमंत्री पोलिसांना विचारतायत की कोम्बिंग ऑपरेशन का करताय, आणि पोलीस असं म्हणतात कोम्बिंग ऑपरेशन नाही करताय, जे दिसतंय त्यांना पकडतोय. आणि आता तुम्ही एका व्हिडिओत पाहिलंय की पोलीस हे पकडत नाहीये कुणाला, गाड्यांची तोडफोड करताय. याच्यावर अजून काही असे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये पोलीस घरामध्ये घुसलेले आहेत, दरवाजांची तोडफोड केलेली आहे, घरातल्या सामानांची तोडफोड केलेली आहे, लोकांना मारहाण केलेली आहे, बायकांना, मुलींना, प्रेग्नंट बाळातीन बायकांना सुद्धा मारहाण झालेली आहे. आणि ज्यांनी कोणी याचे फोटो आणि व्हिडिओ काढले त्यांचे फोन जप्त केलेले आहेत आणि त्यांच्यावरही कारवाईचे जे आहे ते धमकी दिलेली आहे. आता इथे या ठिकाणी आपले मुख्यमंत्री असं सांगतात की पोलिसांनी मला सांगितलं कोम्बिंग ऑपरेशन होत नाहीये. हे असं बोलणं म्हणजे काय झालं ना की लोकांना हे वाटू नये की आपण खोटं बोलतोय, मात्र आपण बोलतोय ते खोटं आहे हे मला असं वाटतं की जनतेला कळतंय. याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी बद्दलही ते असं बोलले की पोलिसांनी मला सांगितलं की त्याला ऑलरेडी त्रास होता आणि असं कुठलीही मारहाण त्याला कधीही झालेली नाहीये, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहे. जर मग व्हिडिओ उपलब्ध आहे तर ह्या रिपोर्टमध्ये हे कसं काय, ह्या रिपोर्टमध्ये यांनी दंडाधिकारी यांनी असं सांगितलंय की हे पोलिसांच्या कस्टडीमध्ये डेथ झाली आणि आता ह्या पोलिसांचं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, त्यांच्यावर कारवाई सुरू करा, असं ह्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. काय लक्षात काय येतंय याच्यावरून एवढंच लक्षात येतंय की 4 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात. त्याच्यानंतर 10 डिसेंबरला 9-10 डिसेंबरच्या दरम्यान संविधानाच्या प्रतीची विटंबना होते. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली की तिथे खूप मोठी जी आहे ती रॅली निघाली जाते संविधानाच्या रक्षणासाठी. त्याच्यामध्ये काही असे लोक घुसतात किंवा त्याच्यातले काही लोक असे असतात की जे दाखवतात आपण संविधान प्रेमी आहे, मात्र ते तोडफोड सुरू करतात. ज्यांनी तोडफोड केली त्यांना धरून पकडायचं आणि अटक करायचं सोडून सोमनाथ सूर्यवंशी जो की पुस्तक घेऊन तिथे बसलेला होता त्याला अटक केली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये काय भाषा वापरली माहितीये का, म्हणे व्हिडिओमध्ये जाळपोळ करताना जे लोक होते त्यांना अटक केली आहे म्हणे. आता सोमनाथ सूर्यवंशीचा कुठलाही असा व्हिडिओ नाहीये की ज्याच्यामध्ये तो जाळपोळ करताना दिसतोय किंवा जिथे जाळपोळ झालेली आहे तिथे दिसतोय. मात्र हे म्हणतायत की जिथे जाळपोळ ज्यांनी केली त्यांना अटक केली. हे जे काही आहे याच्यावरून जे एक निष्कर्ष काढला जातोय तो म्हणजे जो एक बहुजन समाज आहे शिकायला लागलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशींनी खूप स्वप्न पाहिली होती, खूप वाचन करायचा, आंबेडकरांच्या विचारांना मानणारा होता. मात्र ह्या अशा लोकांना कोम्बिंग ऑपरेशन करून तर इतक्या 200 लोकांना त्यांनी अटक केलेलं आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून अनेक बायकांनी हे सगळं झाल्याच्या नंतर फोटो व्हिडिओज त्यांचे जे आहेत ते पाठवलेले आहेत. सांगितलेलं आहे की पोलिसांनी मारहाण केली आणि काहीही दोष नव्हता आमचा, आम्ही तर रॅलीमध्येही गेलो नव्हतो, आम्ही तर त्या मोर्चामध्येही गेलो नव्हतो, मात्र सुडाच्या भावनेने पोलिसांनी हे केलं. आता हे कोण पोलीस आहे, म्हणजे गरीबाच्या जीवाला काहीच किंमत नाहीये का? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला पण मानावं लागेल. 10 लाखाची रक्कम आपल्या सरकारने त्यांना देऊ केली होती नुकसान भरपाई म्हणून, त्यांनी ती घेतली नाही. म्हणाले माझा मुलगा मला परत करा, हे 10 लाख रुपये मला नकोत. आता 10 लाख रुपये ते मी देता म्हणजे तुम्ही हे कबूल करता की होय आमची चूक आहे, त्याच्यामुळे हे झालं. आणि आज तो रिपोर्ट आलेला आहे. मला असं वाटतं की हे जे कोणी पोलीस ऑफिसर्स याला जिम्मेदार असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या कस्टडीमध्ये पोलिसांना कोणी अधिकार दिलेला आहे मारपीट करण्याचा? पोलिसांनी फक्त पकडायचं असतं आणि कोर्टासमोर हजर करायचं असतं. कोर्ट सगळे पुरावे बघतं आणि मग ठरवतं की हे पोलिसांनी ज्यांना आणलंय ते खरोखर दोषी आहेत की नाही आहेत, की उचलून कोणालाही आणलेलं आहे. मात्र ह्यांनी असं काहीच केलं नाही. त्याच्या विरोधात काही पुरावेच सापडले नसते ना, वाचत होता बिचारा. आणि कुठला जातीचा राग काढला काय माहिती पोलिसांनी, ते पण बघावं लागेल. कारण की नाही तर काहीच गरज नाही ना सोमनाथसारख्या अभ्यास करणाऱ्या पुस्तक वाचणाऱ्या पोराला मारायचा, किंवा कुठला घरचा राग काढलाय पोलिसांनी. ते जे काय असेल इथून पुढे असं चालणार नाही. हे राज्य संविधानावरच, संविधानाच्याच कलमानुसार चालेल. आणि इथून पुढे देवेंद्र फडणवीस यांनी हे जे काय खोटं बोललेलं आहे सगळ्या विरोधकांनी आणि सगळ्या जनतेला मला म्हणायचंय की सभागृहामध्ये हे खोटं बोलले म्हणून त्यांच्यावर हक्कभंगाचीच कारवाई झाली पाहिजे. हे मुख्यमंत्री नकोयत आम्हाला जे असे सभागृहामध्ये खोटं बोलतात, सभागृहामध्ये खोट्या गोष्टी पसरवतात. काय म्हणे
जाळपोळ करताना तो दिसला म्हणून त्याला अटक केली. यांनी फक्त ते पुरावे सादर करावेत की सोमनाथ सूर्यवंशी जाळपोळ करत होता. तर हे असं आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते.